जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी LBW बाद होतोय तो मात्र फलंदाज अर्णव. RCC अनबिटेबल प्रथमतः फलंदाजी करताना पहिल्यांदा बॅटिंग करते RCC अनबिटेबल संघ. धावसंख्या झाली ती 7, 2 गडी बाद, 2 विकेट गेलेल्या आहेत आतापर्यंत. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. त्या ठिकाणी पाहायचं एक धाव तर नक्की घेणार आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि फिल्डिंग म्हणावं लागेल. 1 रन मिळेल त्या ठिकाणी. चांगला चेंडू होता अर्णवेचा आणि या ठिकाणी बोल्ड आउट होतोय. डीजे गोलंदाज असेल तर सुहान. नवीन फलंदाज जातो मैदानामध्ये आयुष चव्हाण. स्टाईलला खेळतो अयांश. पहिला चेंडू होता. पहिला बॉल सुहान यांचा. डॉट बॉल येतोय. सुहान पुन्हा एकदा तयार असेल. पुढचा बॉल टाकण्यासाठी नवीन फलंदाज. आणि मला वाटतं या ठिकाणी चांगला बॉल होता आणि बोल्ड आउट होतो पुन्हा एकदा अयांश. एट रन लॉस ऑफ 4 विकेट. शौर्य पांडे नवीन बॅट्समन. फुलटच प्रकारचा बॉल डिफेन्स करून काढलाय. या ठिकाणी चेंडू येईल डॉट. बॉल डॉट टाकण्यामध्ये यशस्वी होतोय तो मात्र सुहान. पुन्हा एकदा सुहानाचा लेग साईडला असलेला हा बॉल होता आणि पंचांचा इशारा होता आमच्यापर्यंत. खराब चेंडू. वाईट बॉल. वाईट 1+1 2 रन मिळतील या ठिकाणी.
रन झाले ते 10. जोरदार फटका मारलाय त्या ठिकाणी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग म्हणावं लागेल. चांगला थ्रो देखील पण होतोय. एक रन मिळेल त्या ठिकाणी. सुहान पुन्हा एकदा तयार असेल बॉलिंग टाकण्यासाठी. समोर फलंदाज तयार आहे. पुलटात प्रकार चेंडू फाईन लेगला दिशा दिली आणि बॉल मध्ये जातोय बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. शौर्य पांडे असेल तयार. पहिला चेंडू मिड ऑफच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, चांगली फिल्डिंग. चेंडू मात्र येतो डॉट. प्रथमतः बॅटिंग करणारी असेल टीम ती RCC अनबिटेबल. आतापर्यंत रन झाले ते 15, 4 विकेट गेलेले आहेत त्यांचे. पुलटाच प्रकारचा बॉल होता, खेळून काढला आणि त्या ठिकाणी ओव्हर थ्रो होत आहे आणि त्याचा फायदा होतोय तो मात्र समोरच्या टीमला. आया मेरा दोस्त. चार विकेट झालेला आतापर्यंत. शौर्य खेळतोय स्ट्राईकला आणि मला वाटतं हा बिमर बॉल होता. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. आणि येणारा चेंडू असेल तो फ्री हिट, येणारा बॉल असेल फ्री हिट. रन होत आहेत ते 22. पुण्याला पुढे येऊन मारलेला हा बॉल त्या ठिकाणी पाहायचंय. एक रन घेतलाय, दुसऱ्या रनची मागणी करतायत दोन्ही फलंदाज. चांगला थ्रो देखील झालाय परंतु बॉलर गॅदर करू शकला नाही. तोपर्यंत 2 रन धावून काढतात दोन्ही फलंदाज. धाव संख्या होते ती 24.
पुन्हा एकदा अर्णवचा फुलटाच प्रकारचा बॉल होता आणि त्या ठिकाणी चांगला फटका मारलाय तो शौर्याने. 1 रन मिळतो या ठिकाणी. रन होत आहेत ते 25 आणि अर्णव याच्या ओव्हरमधला शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आयुष्याचा आणि बॉल मात्र जातोय डॉट या ठिकाणी. रन झाले ते 25. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25. नवीन बॉलर येते तो तुषार. स्ट्राईकला खेळेल तो बॅट्समन शौर्य आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईकवरती आहे तो आयुष. तुषाराचा पहिलाच बॉल शौर्याच्यासाठी. ऑफ साईडला टाकलेला हा बॉल पंचांचा आमच्यापर्यंत इशारा येतोय वाईट बॉल. रन होतील ते 27. जोरदार फटका मारला शौर्याने. चांगली फिल्डिंग देखील होतील त्या ठिकाणी. 1 रन मिळेल. रन होतील ते 28. 4 विकेट गेले आतापर्यंत RCC अनबेटेबल टीमचे. आणि आता स्ट्राईकला खेळतो आयुष. शॉर्ट बॉल टाकला होता तो तुषाराने. चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. क्रेजवरती खेळून काढलाय तो आयुष्याने. या ठिकाणी डॉट बॉल येतोय तुषारांचा. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा बॉल होता. डिपेंड करून काढतोय तो आयुष. सलग 2 बॉल डॉट येत आहेत ते तुषारांचे. चांगली बॉलिंग तुषारांच्या मार्फत. रन्स आहे ते आतापर्यंत 28. 4 विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा बॉल येईल डॉट तुषाराचा. चांगली बॉल आहे आतापर्यंत तुषारांची. आता मात्र जागा बनवली आहे आणि मला वाटतंय चांगला शॉट मारला होता त्या ठिकाणी. खराब फिल्डिंग. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज, दोन्ही बॅट्समन. रन होतील ते 30. 5 ओव्हर झालेले आहेत आतापर्यंत. 30 रन झालेले. 4 विकेट गेले ते RCC अनबिटेबल टीमचे.
पहिलाच बॉल होता या ठिकाणी पाहतो आपण आणि अंपायरचा आमच्यापर्यंत डिसिजन येतो हा नो बॉल आणि नो बॉलवरती मारलेला हा चौका 4 धावा. दाम को पकड़ना मुश्किल नहीं. तो आयुष खेळेल स्ट्राईकवरती. नित्या चांगला रनर पाहायला मिळतं आपल्याला त्याच्या बॉलिंग मार्फत. चांगला फटका मारलाय पाहायचं त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग देखील होती. चांगला थ्रो फेक आणि मला वाटतंय या ठिकाणी बॉल येईल तो डॉट. कोणताच रन नाही या ठिकाणी मिळत आहे. रन झाले ते 36 लॉस ऑफ 4 विकेट. RCC अनबेटेबल टीम. पुन्हा चांगला बॉल आणि रनआउट करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत 1 रन मिळतोय. चांगला फटका मारला या ठिकाणी आणि रनआउट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा प्रयत्न फसतो या ठिकाणी. 1 रन मिळेल. रन झाले ते 37. 4 विकेट गेलेले आतापर्यंत. हॅलो. चांगला फटका होता. चांगला चेंडू होता. शेवटचा बॉल असेल नेत्यांच्या ओव्हरमधला. पाहावं लागेल समोर फलंदाज शौर्य. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील करताय त्या ठिकाणी. परंतु या ठिकाणी नॉट आऊट अंपायरचा डिसिजन येते. आतापर्यंत रन झाले ते 37. 4 विकेट गेलेत आणि ओव्हर संपले त्या 6. तर बॉलिंगला पुन्हा एकदा येतोय तो तुषार. फलंदाजी करेल तो स्ट्राईकला आयुष. तुषाराने याआधी पण चांगली बॉलिंग केली होती. चांगली ओव्हर टाकली होती. तोच बॉलर पुन्हा एकदा तयार असेल. पहिला चेंडू चांगला बॉल होता. खेळून काढलाय सन्मानपूर्वक. बॉल जाईल तो डॉट. पहिला डॉट बॉल येतो तुषाराचा. तर 6 ओव्हर झाले आतापर्यंत. पाहावं लागेल आयुष कशा प्रकारे बॅटिंग करेल. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. खेळून काढला त्या ठिकाणी. रनआउट करण्याची संधी मिळाली होती परंतु क्षेत्ररक्षक कुठेतरी फंबल झाला. त्या कारणाने धावचीत करू शकला नाही. रनआउट करू शकला नाही या ठिकाणी आणि 1 रन मिळतोय. रन झाले ते 38. उलटाच प्रकारचा बॉल होता.
तुषाराचा खेळून काढला होता, पण चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, चांगला थ्रो पेक देखील झाला. पुन्हा एकदा बॉल येतो डॉट. स्टाईलला खेळतो शौर्य. पुन्हा एकदा तुषार तयार, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. पॅडला अडतोय बॉल आणि पंचांकडे थोडासा अपील केला होता. या ठिकाणी डॉट बॉल येईल तो तुषाराचा. चांगली बॉलिंग राहिली आतापर्यंत तुषाराची. ब्लॉक पद्धतीचा बॉल होता हा. पण हे पुन्हा एकदा अपील करतायत आणि त्या ठिकाणी थोडीशी चूक होती आणि त्याचा फायदा उचलतात दोन्ही बॅट्समन आणि बाईच्या स्वरूपात काढलेली धाव, लेग बाईच्या स्वरूपात. रन झाले ते 39. स्ट्राईकला खेळतो आयुष. तुषार तयार असेल बॉलिंगसाठी. जोरदार शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची एज लागून विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेलाय. बॉल येतो या ठिकाणी डॉट. सात ओव्हर या ठिकाणी संपतायत. रन झाले ते 39. आतापर्यंत 4 विकेट बाद झालेत RCC अनबेटेबल संघाचे. पुन्हा एकदा बॉलर येतो तो नित्या, समोर फलंदाज आहे तो शौर्य. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, शौर्याचा प्रयत्न फसतोय. बॉल मात्र जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलाच बॉल डॉट बॉल टाकतोय तो मात्र बॉलर नित्या. पुन्हा चांगला बॉल होता तो नित्याचा. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग करतोय. पुन्हा एकदा येणार हा डॉट बॉल. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी विकेट किपरला बीट तो बॉल आणि बॉल मध्ये जातो सीमेरेषा लगत. 4 धावांसाठी बाईच्या स्वरूपात मिळणारे 4 धावा. रन होतात ते मात्र 43. 43. लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा एकदा बॉलर तयार नित्या पटेल. समोर आहे तो शौर्य. जोरदार फटका मारला त्या ठिकाणी. कॅच होतं का पाहावं लागेल. एक चान्स होता नित्याला, परंतु चान्स गमावून बसला. पुन्हा एकदा बॉल येतो डॉट. कोणताच रन नाही या बॉलवरती. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा हा बॉल होता, खेळून काढलाय. वारंवार डॉट बॉल टाकण्यामध्ये यशस्वी होतोय तो नित्या. आता मात्र जोरदार फटका मारलाय तो शौर्याने. त्या ठिकाणी तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉल आतापर्यंत 8 ओव्हर झालेत. रन झाले ते 43. 4 विकेट RCC अनबेटेबल या टीमचे. तो बॉलर येतोय तो
मोहम्मद सैद. मोहम्मद याचा पहिलाच बॉल. चांगला बॉल होता तो मोहम्मद याचा. हलका पद्धतीने खेळून काढलाय तो बॅट्समन आयुष्याने. पहिलाच बॉल डॉट बॉल. पुन्हा एकदा मोहम्मद तयार असेल. जास्तीत जास्त रन घेताना दिसतो आपल्याला बॉलर. वेगवान बॉलर आहे हा मोहम्मद. समोर फलंदाज आयुष. बॉल होता खेळून काढलाय. 38 सर्कलमध्ये बॉल आहे. त्या कारणाने 1 रन मिळतोय. 1 रनने रन्स होत आहेत ते 44. तर आता स्ट्राईकला खेळतो शौर्य. मोहम्मद पुन्हा तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग देखील होते त्या ठिकाणी. 1 रन मिळतोय. रन झाले ते 45. आता मात्र स्ट्राईकला खेळतो आयुष. चांगला फटका पाहायला मिळतो या ठिकाणी. त्याकडे धाव रनआउट करण्याची संधी होती. कुठेतरी फिल्डर चूक करून बसतोय आणि त्याचा फायदा मात्र होतो शौर्याला. चांगला फटका पाहायला मिळाला होता. चांगला शॉट होता आयुष्यांच्या बॅटमधून. चांगली फिल्डिंग देखील झाली होती आणि कुठेतरी घाई करत होता रन घेण्यासाठी शौर्य. धावचित करण्याची रनआउट करण्याची संधी मिळाली होती परंतु कुठेतरी फिल्डर चूक करून बसतो. जेवताना या ठिकाणी मिळतंय. एक लाईफलाईन मिळते ती मात्र फलंदाज शौर्य याला. तर पुन्हा एकदा मोहम्मद तयार. समोर बॅट्समन असेल तो आयुष. पुढे आला. जोरदार फटका मारला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने पाहावं गेले. 1 धाव तर नक्की घेतली आहे. दुसऱ्या रनसाठी धावतात दोन्ही बॅट्समन. तोपर्यंत तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चांगला थ्रो बॅक देखील होतोय आणि 2 रन मिळतील या ठिकाणी. चांगला शॉट पाहायला मिळाला आयुष्यांच्या बॅटमधून. रन झाले ते 47. 47. लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा एकदा मोहम्मद याचा खाली राहणारा हा बॉल होता. हलक्या पद्धतीने खेळून काढलाय आयुष्याने. त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. ओव्हर संपते. 9 ओव्हर आतापर्यंत झाला. रन्स आहे ते 47 आणि 4 विकेट गेलेले आतापर्यंत ICC अनबेटेबल टीमचे. नव्वेता बॉलर. पहिलाच बॉल. चांगला बॉल. डॉट बॉल येतो या ठिकाणी. शौर्य खेळताना दिसतोय स्ट्राईकला. पुन्हा 90 तयार असेल. फुलटाच बॉल होता आणि त्या ठिकाणी कॅचची संधी होती. कॅच सुटते आणि 1 रन मिळतोय. रन झाले ते 48. आता स्ट्राईकला येईल तो मात्र बॅट्समन आयुष. पुन्हा एकदा फुलटाच बॉल.
त्या दिशेने जातोय बॉल आणि खराब फिल्डिंग. 1 रन मिळतो या ठिकाणी. तर नवेता पुन्हा एकदा तयार. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. पुन्हा एकदा कॅच सुटली जाते आणि तर पुन्हा एकदा नवेता बॉलिंग करेल. पुढचा बॉल असेल नवेत्याचा. स्ट्राईकला फलंदाज शौर्य. शौर्य बॅटिंग करतोय. जोरदार फटका मारलाय. चांगला शॉट होता तो शौर्यांच्या बॅटमधून. तेवढं चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉल मात्र इथं डॉट. पुन्हा एकदा शौर्य तयार. चांगला बॉल होता नव्हे त्याचा. पूर्णपणे बीट झालं शौर्य, परंतु विकेट किपरच्या हातातून बॉल सुटून त्या ठिकाणी 1 धाव मिळते. 1 रन मिळतोय आणि या ठिकाणी RCC अनबिटेबल टीमचे 50 रन पूर्ण होत आहेत. चांगला बॉल होता तो नव्हे त्याचा आणि या ठिकाणी डॉट बॉल येतोय. रन होत आहेत ते 50.
हॅलो. मोहम्मदचा पहिलाच बॉल होता. पहिलाच बॉल डॉट बॉल येतोय. रन झाले ते 50. 4 विकेट गेलेले आतापर्यंत RCC अनबिटेबल टीमचे. शौर्य आणि आयुष अजूनपर्यंत खेळत आहेत. चांगली पार्टनरशिप झाली दोघांमध्ये. चांगला बॉल होता मोहम्मदचा. त्या ठिकाणी रनआउट करण्याची संधी आहे परंतु खराब थ्रोपेक, त्या कारणाने 1 रन मिळतो या ठिकाणी. रन झाले ते 51. आता मात्र स्ट्राईकला खेळतो आयुष. आयुष आणि शौर्य अजूनपर्यंत जमलेली जोडी मैदानामध्ये. चांगली खेळता, चांगली पार्टनरशिप झाली आतापर्यंत दोघांमध्ये. मोहम्मदचा पुढचा बॉल आयुष्याला आणि हा अंपायरांचा डिसिजन आमच्यापर्यंत येतोय. वाईड बॉल. या ठिकाणी 2 रन मिळतील. रन झाले ते 53. 53. चांगला बॉल होता तो मोहम्मदचा परंतु विकेट किपर कुठेतरी चूक करतोय. त्याचा फायदा मात्र घेतात दोन्ही फलंदाज. 1 रन मिळाले या ठिकाणी. तर पुन्हा एकदा मोहम्मद तयार असेल. समोर फलंदाज शौर्य. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता शौर्याचा, पण तेवढाच चांगला बॉल म्हणावा लागेल तो मोहम्मद याच्याकडून. चांगला बॉल टाकला तो मोहम्मद याने. या ठिकाणी बॉल येईल डॉट. पुण्याचा चांगला बॉल. चला 2 चेंडू डॉटला टाकतो मात्र मोहम्मद. हॅलो. आतापर्यंत 11 ओव्हर झालेले आहेत. रन झाले ते 56. नवीन बॉलर मित, टीमचा कॅप्टन. पहिलाच बॉल होता, फुलटच बॉल. त्याच्यावरती चांगला फटका मारला आणि मला वाटतं बॉल जातोय सीमेरेषे बाहेर 4 धावांसाठी. समोर फलंदाज आयुष. पुन्हा एकदा मितचा फुलटच बॉल होता. चांगला शॉट देखील पाहायला मिळाला. रन झाले ते 61. तर शौर्य खेळ स्ट्राईकला. चांगला शॉट त्या ठिकाणी आणि कॅच आउट या ठिकाणी. शौर्य बाद होतोय. ये दिल तुम्हारे प्यार का माना है दोस्तों, ये दिल तुम्हारे
पुढचा बॉल मी त्याचा पुढे आलाय अंश खेळण्यासाठी आणि पुन्हा एकदा वाईड बॉल. खराब बॉलिंग राहिली ती मी त्याची आतापर्यंत. वारंवार खराब बॉल टाकतोय. हा आताचा चांगला बॉल होता तो मी त्याचा. आणि या ठिकाणी 12 ओव्हर संपतायत. रन झाले ते 65. लॉस ऑफ 5 विकेट. नवीन बॉलर येते तो कार्तिक. पहिलाच बॉल फुलटाच बॉल होता तो कार्तिकेचा आणि अंपायरचं आमच्यापर्यंत डिसिजन येते हा वाईट बॉल. खराब बॉल, खराब सुरुवात कार्तिकेची. आयुष असेल खेळण्यासाठी तयार. स्टाईलला खेळतो तो आयुष. कार्तिकाचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा फुलटाच प्रकारचा बॉल होता. त्याला चांगली दिशा दिली फायनेटच्या दिशेने आणि हा 4 धावा. आणि हा पंचांचा आमच्यापर्यंत इशारा येतोय नो बॉल. होठों में ऐसी बात में दबा के चली. आतापर्यंत रन झाले ते 72. कार्तिक जाधव पुन्हा त्यात तयार असेल बॉलिंगसाठी. येणारा बॉल फ्री हिटचा असेल. फुलचा प्रकारचा हा बॉल होता. चांगल्या प्रकारे खेळून काढला. चांगली फिल्डिंग देखील होती ती या ठिकाणी तुषाराची. 1 रन मिळेल. रन झाले ते 73. पुन्हा एकदा कार्तिक तयार समोर. अंश कदम. चांगला बॉल होता. हलक्या पद्धतीने खेळून काढलाय आणि त्या ठिकाणी चांगली रनिंग बघायला मिळते अंश यांच्याकडून. 1 रन मिळतोय. पुन्हा एकदा कार्तिक तयार असेल समोर. बॅट्समन असेल तो आयुष. चांगला बॉल होता आणि त्याला डिपेंड करून खेळला तो मात्र आयुषाने. परंतु 1 रन धावून पूर्ण करतात दोन्ही बॅट्समन. एका बाजूला इथं अंश कदम. छोटी मूर्ती दिसते आपल्याला खेळताना. पाहावं लागेल कार्तिकाचा पुढचा बॉल अंशसाठी. चांगला बॉल होता. चांगल्या प्रकारे खेळून काढला अंशाने. बॉल येईल डॉट. आतापर्यंत रन झाले ते 75. 75 रन झालेत. आता मात्र खराब बॉलिंग म्हणायला लागेल कार्तिकेची. हा वाईट बॉल प्लस 4 धावा.
मी त्याचा पहिलाच बॉल होता आणि त्या ठिकाणी जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. 1 रन मिळेल आणि या ठिकाणी ओव्हर थ्रो होतोय. त्याचा फायदा घेतात दोन्ही बॅट्समन आणि अंश कदमला बाद करण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा ओव्हर थ्रो आणि बॉल जाईल सीबी रेषेजवळ, बाउंड्री लाईन जवळ पाहावं लागेल. तोपर्यंत पुन्हा एकदा अंश कदमला बाद करण्याची संधी होती आणि या ठिकाणी धावून मला वाटतंय 4 धावा धावून काढतायत. चांगली रनिंग पाहायला मिळाली अंश कदम आणि आयुष याची. धावून 4 रन काढले दोघांनी. रन झाले ते आतापर्यंत 85. चांगला बॉल होता मी त्याचा. दो ओव्हर बाकी. चांगला बॉल होता तो मी त्याचा. पुन्हा एकदा खेळून काढला आयुष्याने. फुलटाच बॉल होता. चांगला खेळून काढला आयुष्याने. त्या ठिकाणी तेवढंच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 रन मिळतो या ठिकाणी. पुढचा बॉल मी त्याचा अंश कदमसाठी. चांगली खेळी, चांगला खेळ, चांगला प्लेड पाहायला मिळतो अंश यांच्या बॅटमधून. उलटा प्रकारचा हा बॉल होता परंतु या ठिकाणी 1 रन मिळतो धावून बायच्या स्वरूपात. रन. लास्ट ओव्हर बाकी. बॉलर येते तो कार्तिक. स्टाईलला खेळतो अंश कदम. कार्तिकेचा पहिलाच बॉल चांगला बॉल होता आणि त्या ठिकाणी धावचीत करण्याचा प्रयत्न रनआउट केला होता. डायरेक्ट हिट होता परंतु अंपायर डिसिजन येते नॉट आउट. 1 रन मिळेल या ठिकाणी. चांगला बॉल टाकला होता तो कार्तिक जाधव याने. वेगवान बॉल होता. आयुष्याचा इंडिव्हिज्युअल स्कोर 28 बॉल 28 रन. पुन्हा एकदा आयुष 1 रन घेतलाय त्या ठिकाणी. लास्ट 4 बॉल बाकी. अंश कदम स्टाईलला खेळेल. जोरदार फटका मारलाय. चांगला शॉट पाहायला मिळाला आहे या ठिकाणी अंश कदम याचा. 1 रन मिळतोय. लास्ट 3 बॉल बाकी. चांगला बॉल होता तो कार्तिकेचा. विकेट किपरच्या हातातून निघून जातोय बॉल. त्या ठिकाणी 1 रन मिळतोय. बाईकच्या स्वरूपात मिळणारा 1 रन. आता मात्र स्ट्राईकला खेळतं अंश.
लास्ट 2 बॉल बाकी. फुल टच बॉल. चांगला शॉट मारलाय तो अंशाने त्या ठिकाणी. 1 रन मिळतो. ओव्हरथ्रो होत आहे आणि त्याचा फायदा घेता दोन्ही बॅट्समन धावून 2 रन काढतायत. रन झाले ते 93. लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट बॉल, लास्ट ओव्हर, लास्ट बॉल. लास्ट ओव्हर, लास्ट ओव्हर, लास्ट बॉल. 93. चांगला बॉल होता तो कार्तिकचा त्या ठिकाणी. आणि मला वाटतंय धावचीत करण्याचा प्रयत्न, रनआउट करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बॅट्समन एकाच साईडला धावताना दिसत आहेत आणि अंश या ठिकाणी बाद होतोय. सपल 10 वर्षाची त्यांनी सफल प्रवास पूर्ण केला आहे. त्याच्यानुसार त्यांनी ही टुर्नामेंट आयोजित केली आहे. टुर्नामेंटला त्यांचे सगळे स्टुडंट 5 वेगवेगळ्या टीममधून खेळताना अतिशय सुंदर वातावरण आणि यूट्यूब लाईव्ह वरती मॅच दाखवल्या जात आहेत. इनिंग ब्रेक झालेला आहे. सुंदर अशी प्रथम फलंदाजी करत असताना RCC अनबिटेबल टीमने धावसंख्या बनवली ती 95. 96 चं टार्गेट आहे. 95 चं टार्गेट आहे. 15 ओव्हरमध्ये 95 धावा बनवायच्या आहेत.
त्या RCC बुल्स या संघाला. सुंदर अशी फलंदाजी केली ती आयुष आणि शौर्य या दोन फलंदाजांनी. चला, अनबीटेबल टीमने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 95 स्कोर करायचा आहे. जिंकायचं असेल तर 95 धावा कराव्या लागतील. कॅप कंपल्सरी घालायची आहे. सर्व खेळाडूंनी कॅप कंपल्सरी घालायची आहे. पंच्याण्णव धावा जिंकायला करायच्या आहेत. 15 ओव्हरमध्ये 95 धावा करायच्या आहेत. RCC क्रिकेट क्लब पुरस्कृत 10th ॲनिव्हर्सरी टुर्नामेंट इकडे आयोजित केलेली आहे. त्या टुर्नामेंटमध्ये अंडर 12 5 टीम सहभागी झालेल्या आहेत आणि ही टुर्नामेंट इकडे आज शेवटच्या दिवसाच्या टप्प्यात आलेली आहे. आजचा हा शेवटचा दिवस. लाईव्ह प्रेक्षेपण सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि RCC बुल्स संघाकडून ओपनिंग फलंदाज मैदानामध्ये. ओपनिंग फलंदाज आहेत सात्विक आणि वेदांत. वेदांत कर्णधारच आहे ना? नाही ना. सात्विक आणि वेदांत फलंदाजीसाठी. स्ट्राईकला आहे तो वेदांत, नॉन स्ट्राईकला आहे तो सात्विक आणि नॉन स्ट्राईकला आहे तो वेदांत. पाहूया काय करतायत ते. आपल्या संघासाठी 95 धावांचं खूप मोठं आव्हान त्यांच्या समोर असेल. RCC अनबीटेबल क्षेत्ररक्षण करताना प्रथम गोलंदाजीसाठी पाचारण केलंय ते गोलंदाज यश भोसले. सात्विक कबीर बॅटिंग करतोय. स्ट्राईकला आहे तो सात्विक, नॉन स्ट्राईकला आहे तो वेदांश आणि गोलंदाजी करतोय तो यश भोसले. यश भोसलेचा सामना करेल तो सात्विक. पाहूया सात्विक काय करतोय आपल्या संघासाठी. सुंदर असा तटवलेला चेंडू, निर्धाव चेंडू. यश अशी सुंदर गोलंदाजी. सात्विक आणि वेदांत स्ट्राईक नॉन स्ट्राईकला. यश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यश याचा पुढचा चेंडू सामना करतोय तो सात्विक. तिथेच टचवलेला चेंडू. संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो यश. सुंदर गोलंदाजी करतोय तो यश. पुन्हा एकदा यश सामना करतोय तो सात्विक. पाहूया कॅच होतो का नाहीये. थोडासा हवेमध्ये उडालेला चेंडू. पहिले षटक चालू असताना 3 निर्धाव चेंडू टाकले ते यश भोसले यांनी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यश भोसले. सामना करतोय सात्विक. सुंदर असा फटका. पाहू एक धाव होते का, परंतु दोन्ही बॅटरमध्ये तेवढा ताळमेळ दिसत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. यश भोसले याने निर्धाव 4 चेंडू टाकलेले आहेत. सुंदर गोलंदाजी करतोय तो यश भोसले.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती यश आणि सुंदर गोलंदाजी यश याच्याकडून. निर्धाव 5 चेंडू टाकलेत. फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवलंय ते यश भोसले यांनी. यश भोसले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सामना करेल तो सात्विक. वाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेची भर. धावसंख्या होते 1, 2. धावसंख्या होत आहेत त्या 2. एक षटक संपलंय. धावसंख्या झाले 2. बॉलर दुसरं षटक घेऊन आलाय तो अवनीश. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो अवनीश. आणि स्ट्राईकला आहे तो वेदांश. अवनीश त्याचा चेंडू सामना करतो तो वेदांश. सुंदर चेंडू अवनीश याच्याकडून. वेदांश स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला सात्विक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अवनीश. पाहूया अवनीश काय करतो आपल्या संघासाठी. आणि तितकीच सुंदर फलंदाजी करतोय तो वेदांश. सुंदर असा फटका आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण RCC अनबीटेबल टीम यांच्याकडून. स्ट्राईकला येतो सात्विक आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अवनीश. अवनीशाचा पुढचा चेंडू सामना करतोय तो सात्विक. हवेमध्ये चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता. सात्विक ॲज अ ओपनर. स्ट्राईकला सात्विक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अवनीश. अवनीशाचा पुढचा चेंडू सामना करतोय तो सात्विक आणि अवांतर धावेची भर. RCC क्रिकेट क्लब कामोटे 10th ॲनिव्हर्सरी टुर्नामेंट इकडे आयोजित केलेली आहे. आणि अवनीश याचा पुढचा चेंडू सामना करतोय तो सात्विक. पाहूया सात्विक काय करतोय संघासाठी. आणि हा डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता. तसं पाहिलं तर भारतामध्ये क्रिकेटला खूप मोठं प्राधान्य दिलं जातं. जरी हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असला तरी क्रिकेटला खूप प्राधान्य भारतामध्ये दिलं जातं. अवनीश याचा पुढचा चेंडू सामना करतोय तो सात्विकने मारलेला फटका. पाहूया किती धावा होतात ते. सुंदर क्षेत्ररक्षण अंश कदम यांच्याकडून. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती बिनबाद 6. यश वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय तो यश. वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय तो यश भोसले. सामना करेल तो वेदांश. पाहूया वेदांश काय करतो. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर फटकेबाजी करावी लागेल. यश भोसले याचा सुंदर चेंडू. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण यश भोसले यांच्याकडून. वेदांश आणि सात्विक. स्ट्राईक नॉन स्ट्राईकला यश भोसले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पाहूया यश भोसले काय करतो संघासाठी. सुंदर असा फटका वेदांश याच्या बॅटमधून. पाहूया चौकार जातो का हा सीमा पार. चौकार DJ. सुंदर फटका आणि चौकार. या चौकाराबरोबर धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 10. सात्विक याच्या बॅटमधून निघालेला चौकार. यश भोसले पुन्हा गोलंदाजी मार्कवर. पाहूया सामना करतोय तो सात्विक. सुंदर असा फटका.
सात्विक याच्या बॅटमधून तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी करतो यश भोसले. तितकी सुंदर फलंदाजी सात्विक याच्याकडून. सात्विकच्या बॅटमधून निघालेला चौकार, सुंदर फलंदाजी, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण यश भोसले याच्याकडून. संघाचं तिसरं षटक चालू असताना धावसंख्या झाली ती 14. यश भोसले पुन्हा गोलंदाजी मार्कवर. पाहूया सामना करतोय सात्विक आणि हा अपील, पंचाने अपील फेटाळला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल RCC अनबिटेबल टीमचं. सुंदर असा फटका गॅप मध्ये मारलाय. पाहूया किती धावा घेतात ते. 1 धाव पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय ते सात्विक याला. सुंदर फटका होता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 11. अवनीश गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला आहे तो सात्विक, नॉन स्ट्राईकला आहे तो वेदांश. अवनीश गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करेल तो सात्विक याला. सुंदर असं वातावरण आहे. सकाळी पाहिलं, सकाळी खूप पाऊस पडत होता. टुर्नामेंट होईल नाही होईल, परंतु पाऊस संपला, मॅच सुरू झाल्या आणि सुंदर वातावरणामध्ये हा मॅच होताना हा कॅच आउट. सात्विक हा कॅच आउट झालेला आहे. सुंदर कॅच घेतलाय तो शौर्य याने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती अवनीश, नवीन बॅटर. स्ट्राईकला अवनीश गोलंदाजी करतोय. पाहूया सुंदर अशी गोलंदाजी करताना अवनीश कमबॅक केलंय तर अवनीश याने. बॅटर, न्यू बॅटर स्ट्राईक वरती विहान. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर अवनीश, सामना करेल तो विहान. सुंदर क्षेत्ररक्षण शौर्य, स्वतः कर्णधार सुंदर क्षेत्ररक्षण करताना छान मार्गदर्शन करतोय तो संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती अवनीश, सामना करतो विहान आणि हा फटका मारलाय. पाहूया धाव होते का नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण अवनीश याच्याकडून. बॅटर, न्यू बॅटरचं नाव आणि अवनीशाचा पुढचा चेंडू सामना करतोय तो. तितका सुंदर तटवलेला चेंडू. सुंदर गोलंदाजी करतोय अवनीश. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 13. 4 षटक संपलेत, धाव संख्या आहे 13. ध्रुवराज गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो ध्रुवराज. संघाला जिंकायचं असेल तर 95 धावा करायच्या आहेत. 95 धावांचा मोठा डोंगर जर पार करायचा असेल तर फटकेबाजी करावी लागेल. ध्रुवराज गोलंदाजी मार्क वरती. ऑफ स्पिनर ध्रुवराज, ऑफ लेग दोन्ही स्पिन करतो आणि स्ट्राईक वर आहे तो विहान वेदांश.
ध्रुवराज गोलंदाजी मार्कवरती सामना करतोय तो वेदांश. सुंदर अशी गोलंदाजी ध्रुवराज याच्या मार्फत सुंदर गोलंदाजी करतोय तो ध्रुवराज. ऑफ ब्रेक. ध्रुवराज ॲज अ स्पिनर टीममध्ये. पाहूया काय करतायत बॅटर वेदांश आणि विहान. त्यांना धावा जमवाव्या लागतील, बॅटमधून धावा काढाव्या लागतील. आणि हा अपील पंचांनी अपील फेटाळली. बाहेर जाणारा चेंडू. ध्रुवराज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. ध्रुवराज सामना करेल तो वेदांश. ध्रुवराज सुंदर गोलंदाजी करतोय, जकडून ठेवलंय ते फलंदाजांना. आणि हा सुंदर फटका पाहूया कॅच होतो का नाही. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण, त्यामुळे निर्धाव चेंडू. ध्रुवराज बॉल पकडायचा आहे. अतिशय सुंदर वातावरण खारघरच्या या मैदानावरती. खारघर नवी मुंबईचं एक मोठं शहर. आणि ध्रुवराज याचा पुढचा चेंडू. सामना करतो तो वेदांश. निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी करतोय ध्रुवराज. सर्व फलंदाजांना त्याने जकडून ठेवलंय, फटके मारून देत नाहीये. जर फटके मारले तर धावा होतील. ध्रुवराज याचा पुढचा चेंडू. सामना करेल तो वेदांश. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न. पाहूया किती धाव होतात. नाही तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. आणि हा ध्रुवराज सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. RCC अनबिटेबल संघाचा ऑफ स्पिन गोलंदाज. सुंदर गोलंदाजी. निर्धावाची सांगता. मेडन ओव्हर ध्रुवराज याच्याकडून. सुंदर गोलंदाजी केली ध्रुवराजाने. 6 बॉल त्याने निर्धाव टाकलेत. आणि धाव संख्या होते ती 13. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 13. आता गोलंदाजी मार्कवर आलाय तो राम. राम ॲज अ फास्टर. राम गोलंदाजी मार्कवरती सामना करेल तो कोणी वेदांश. वेदांत. पाहूया वेदांत काय करतो संघासाठी. फलंदाजी करावी लागेल दोन्ही बॅट्समनना. जर सामना जिंकायचा असेल तर त्यांना चौकार षटकार मारावे लागतील. कारण की धावसंख्येचा 95 असा धावसंख्येचा मोठा डोंगर उभा आहे त्यांच्यासमोर. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर फटकेबाजी करावी लागेल. आणि वेदांत आणि वेदांश जोडी मैदानावरती. यश. राम याचा हाती चेंडू. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा राम. राम गोलंदाजी मार्कवरती सामना करतोय तो वेदांत. आणि तितकंच खराब क्षेत्ररक्षण. आणि चौकार. वाईड बॉल +4. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. DJ.
गोलंदाजी करतोय राम. क्षेत्ररक्षण साथ देत नाहीये थोडीशी त्याला. पुन्हा एकदा तीच चुकी. पाहूया काय होतं. पंच अवांतर धावेची भर +1. 2 धावा. राम सुंदर गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण मध्ये थोडाशी गडबड, ताळमेळ नाहीये, त्यामुळं अवांतर धावा जात आहेत. राम सुंदर गोलंदाजी करताना गोलंदाजी मार्कवरती आणि ॲज अ बॅटर वेदांश आणि वेदांत. पाहूया वेदांत काय करतो संघासाठी. वेदांत आणि वेदांश यांची जोडी खेळपट्टीवरती. राम याचा पुढचा चेंडू सामना करेल तो. सुंदर असं चेंडू. पहिलं निर्धाव षटक टाकलं ते ध्रुवराज याने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राम. पाहूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. आणि निर्धाव चेंडूची सांगता. सुंदर गोलंदाजी करतोय तो राम. 6वं षटक प्रगतीपथावरती. 15 ओव्हरचा हा होणारा सामना. 6वं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राम आणि सुंदर चेंडू. चकवलं आहे बॅट्समनला. राम याने सुंदर गोलंदाजी करतोय तो राम. राम याची सुंदर गोलंदाजी जकडून ठेवलंय त्याने फलंदाजांना. पाहूया सुंदर असा फटका. पाहूया रन होते का नाही. निर्धाव चेंडू. 6 ओव्हरच्या षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 26. 6 षटक संपलेत. धाव संख्या झाले ते 26. गोलंदाजी साठी ध्रुवराज एक निर्धाव षटक टाकलं होतं ध्रुवराज यांनी. सुंदर गोलंदाजी करतोय ध्रुवराज. टुर्नामेंट मधलं पहिलं षटक असेल निर्धाव. सुंदर गोलंदाजी. ऑफ स्पिन, लेग स्पिन गोलंदाज ध्रुवराज. टीम मीटिंग चालू असताना कॅप्टन क्षेत्ररक्षण चेंज करत असताना ध्रुवराज गोलंदाजी मार्कवरती सामना करतोय तो वेदांश. डॉट बॉलची सांगता. सुंदर गोलंदाजी करतोय ध्रुवराज. निर्धाव चेंडू टाकतोय. बॅटरला रन घेण्यापासून रोखून ठेवलंय ते वेदांत याला. ध्रुवराजाचा पुढचा चेंडू सामना करतोय वेदांत. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी करतोय तो ध्रुवराज. बॅट्समनला पूर्णपणे जकडून ठेवलंय. धावा होऊन देत नाहीये. धावांवरती ब्रेक लागलाय तो ध्रुवराज याच्या मार्फत. ध्रुवराजाचा पुढचा चेंडू सामना करेल तो वेदांत. सुंदर असा फटका, परंतु निर्धाव चेंडू. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण होताना सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. फिल्डर्स समोर लक्ष द्यायचं आहे. ध्रुवराजाचा पुढचा चेंडू सामना करेल तो वेदांत. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी करतोय ध्रुवराज. ऑफ स्पिन, लेग स्पिन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ते ध्रुवराज. सामना करेल तो वेदांत. अवांतर धावेची भर. ध्रुवराज सुंदर गोलंदाजी करतोय. धाव संख्या झाली ती 28. 7वं षटक चालू असताना धाव संख्या 28.
आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. धावा होताना दिसत नाहीयेत. 7वं षटक संपलं. जर धावा कराव्या लागतील, तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला षटकार चौकार मारावे लागतील आणि RCC अनबिटेबल संघाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला धावा रोकाव्या लागतील. आणि पुढचा गोलंदाज अंश कदम. अंश कदम ॲज अ फास्टर गोलंदाजी मार्कवरती अंश कदम. सामना करतोय तो वेदांश. अंश कदम याच्या पहिल्याच चेंडूवरती फटका खेळताना तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. अंश गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सामना करेल तो वेदांश. अंश याचा पुढचा चेंडू सामना करेल वेदांश. पाहूया काय करतोय. सुंदर असा फटका, परंतु निर्धाव चेंडूची सांगता. 28 धावा झालेत. संघाचा 8वा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो अंश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अंश सामना करेल तो वेदांश. सुंदर असा फटका. पाहूया चौकार जातो का. आणि हा चौकार सीमा पार. डीजे सुंदर फटका मारलाय तो वेदांशाने. चेंडू सीमा पार पाठवला. चौकार. सुंदर फलंदाजी करतोय. वेट आणि वॉच करून मारलेला त्याने हा चौकार. अंश कदम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरते. अंशला कोच करताना त्याचा सहाय्यक खेळाडू आयुष. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती अंश कदम फास्टर बॉलर. सुंदर फटका तेवढाच. पाहूया क्षेत्ररक्षण किती सुंदर होतंय. आणि सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव वेदांशाच्या बॅटमधून. चौकार बरोबर. एक धाव. कमबॅक केलाय तो अंश कदम याने. अंश कदम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरते सामना करल तो वेदांत. सुंदर तटवलेला चेंडू. सुंदर चेंडू अंश याच्याकडून. तेवढी सुंदर फलंदाजी वेदांत याच्याकडून. सन्मान दिलाय त्याने अंश याच्या चेंडूला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती अंश कदम. सामना करेल तो वेदांत. आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण शौर्य याच्याकडून. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती टोपी. कॅप. अंशची कॅप कुठे. तुझी टोपी देऊन जा बाळा त्याला तोपर्यंत. जाता देऊन पटकन. हाय भेटली. संघाच्या 8 षटक संपलेत. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 33. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33. जिंकायला धावा करायच्या आहेत ते 95. 7 षटक बाकी आहेत. 42 चेंडूमध्ये 61 धावा करायच्या आहेत ते 61. सुंदर असा फटका. पाहूया किती धावा होतात ते. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव. गोलंदाज पुलकित
गोलंदाज आहे तो पुलकित आणि स्ट्राईकला आहे तो वेदांत. पुलकित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सामना करेल तो वेदांत. सुंदर अशी गोलंदाजी, डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडू, धावसंख्या रोखून ठेवले, धावसंख्येला ब्रेक लागलाय. जर जिंकायचं असेल तर धावा कराव्या लागतील, चेंडू सीमापार धाडावा लागेल. पुलकित याचा पुढचा चेंडू सामना करतोय तो वेदांत. पाहूया, सुंदर असा फटका मारलाय, 1 धाव पूर्ण आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. पुलकित गोलंदाजी मार्कवरती सामना करतोय तो वेदांश. पुलकित याचा चेंडू सामना करेल वेदांश. वाईट चेंडू, थोडीशी दिशा भरकटलाय पुलकित. सुंदर अशी गोलंदाजी करताना पुलकित, तितकं सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ भेटते त्यांना त्याच्या टीमकडून. पुलकित याचा पुन्हा गोलंदाजी मार्कवरती सुंदर असा फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण होताना परंतु मिसफिल्ड. पाहूया चौकार जातो का. सुंदर अशी क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण. 9 षटक चालू असताना धावसंख्या होते ती 38. विकेट किती पडले? 1 विकेट, 38. 9 षटक चालू आहे. पुलकित गोलंदाजी मार्कवरती सामना करतोय तो वेदांत. आणि पंचांकडे अपील करताना 9 ओव्हर 38. 9 ओव्हर 38. ड्रिंक ब्रेक. 9 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले ते 38. 1 विकेट, 38. क्रिकेट अकॅडमी रोशन सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खेळाडू खेळत असताना 10th टुर्नामेंट ॲनिव्हर्सरी. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अंश कदम गोलंदाजी मार्कवरती सामना करेल तो वेदांश. सुंदर अशी गोलंदाजी, तितकं सुंदर फलंदाजी. गोलंदाजी मार्कवरती अंश कदम. मूर्ती लहान कीर्ती महान. अंश कदम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सामना करतोय तो आणि सुंदर आउट. अंश कदम याच्या खात्यामध्ये पहिली विकेट.
सुंदर गोलंदाजी केली अंश. सामना करेल कार्तिक. सुंदर अशी गोलंदाजी. पंचांकडे दाद मागताना अंश आणि टीम, परंतु पंचांनी हे अपील फेटाळले. देवांश आणि कार्तिक ॲज अ बॅटर खेळपट्टीवरती. स्ट्राईकला आहे तो कार्तिक, नॉन स्ट्राईकला आहे तो देवांश. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अंश कदम. सामना करेल तो कार्तिक. पाहूया, सुंदर असा फटका, कॅच होतो का? आणि दुसरी विकेट. सुंदर गोलंदाजी करतोय तो अंश कदम आणि कार्तिक हा त्याचा दुसरा बळी ठरलाय. कॅच आउट होऊन कार्तिक पॅव्हेलियनचा रस्ता धरताना. आणि आता सुंदर गोलंदाज ते अंश कदम याने 2 विकेट घेतले त्या षटकामध्ये. आणि मोनार्क याच्या बॅटमधून पहिली धाव. खातं खोलले ते त्याने 1 धावेनी. आणि स्ट्राईक वरती आहे तो देवांश. ॲज अ ऑलराऊंडर देवांश 10 ओव्हर्स धावसंख्या झाली ती 10 षटकाच्या समाप्तीनंतर 39. 5 षटकं बाकी शेवटचे. 5 षटकांमध्ये धावा जमवायच्या आहेत त्या किती 54, 55. 30 चेंडूमध्ये 55 धावा करायच्या आहेत. शौर्य गोलंदाजी मार्कवर ते कॅप्टन. सुंदर असा फटका मोनार्क याच्याकडून आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धावेची भर पडते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 40. शौर्य ॲज अ कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती आणि सामना करेल तो देवांश. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव. विकेटीकडून सुटलेला चेंडू, परंतु तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती स्वतः कॅप्टन शौर्य पांडे. शौर्य पांडे वाईट चेंडू. शौर्य पांडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. सामना करेल तो मोनांश. आणि हा उडवलेला चेंडू पाहू, कॅच होतो का? नाही. आणि रनआउटचा चान्स आहे, परंतु तितकीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली मैदानामध्ये. दोन्ही फलंदाजांमध्ये छान ताळमेळ रन घेताना.
सुंदर क्षेत्ररक्षण करतोय तो आरसीसी अनबिटेबल टीम. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती शौर्य पांडे. शौर्य पांडे सुंदर गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू अवांतर धावेची भर. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 46. 11वे षटक चालू असताना धावसंख्येत झाले 46. शौर्य पांडे याचा पुढचा चेंडू. सामना करतोय तो देवांश. छोटी मूर्ती मैदानामध्ये. देवेन आणि देवेन फलंदाजीसाठी. शौर्य पांडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. देवेन स्ट्राईकला तर मोनन नॉन स्ट्राईकला. शौर्य पांडे पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राईकवर गोलंदाजी करतोय तो देवांशाला. सुंदर असा तटवलेला चेंडू. सुंदर गोलंदाजी तितकीच सुंदर फलंदाजी देवेन याच्याकडून. आणि 12 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 46. आणि आता इथून पुढे कॉमेंट्री करतील माझे सहकारी संतोष जाधव. हॅलो, धन्यवाद विजय कदम. पहले ही गेंद था, ऑफ स्टंप छोड़ के जाने वाली अच्छी विकेट कीपिंग देखे मिली. अच्छा गैदर किया कीपर ने. यहाँ पे पहली गेंद डॉट गेंद. अभी भी 5 गेंदे 31 रन की जरूरत. 5 गेंदे 31 रन. लास्ट 5 गेंदे देखते हैं. आयुष सामने बल्लेबाज मोलंग. अच्छा शॉट मारा, वहाँ पे कट कर दिया. वहाँ पे 1 रन तो मिलेगा और 1 रन पे संतोष रहना पड़ेगा दोनों बल्लेबाज को. 1 रन से स्कोर बढ़ता हुआ. स्कोर हुआ अभी तक 64. अभी लास्ट 4 गेंदे और 30 रन की जरूरत. 4 गेंदे 30 रन. देखते हैं क्या करता है नन्ना मुन्ना जादूगर मित. जोर से शॉट मारा, वहाँ पे कूद के फॉलो थ्रू में फील्डिंग करते हुए गेंदबाज आयुष. लास्ट 3 गेंद बाकी. जरूरत है रन की 30. 3 गेंद में 30 रन करना पड़ेगा. सामने बल्लेबाज में तैयार. जोर से शॉट मारने की कोशिश की थी, लेकिन वहाँ पे लेग स्टंप छोड़ के जाने वाली गेंद और बीट होते हुए यहाँ पे मित. लास्ट 2 गेंद बाकी. दो गेंद में 29 रन की जरूरी. देखते आयुष तैयार. सामने बल्लेबाज मोलंग. जोर से शॉट मारा लॉन्ग ऑफ के रीजन में. देखते हैं वहाँ पे फील्ड होते कि नहीं, लेकिन मिस फील्ड होते हुए तो तब तक 1 रन पूरा किया मोलंग ने. लास्ट 1 गेंद बाकी. रन चाहिए 27. 1 गेंद 27 रन. लेग स्टंप छोड़ के जाने वाली गेंद. अंपायर का डिसीजन यहाँ पे वाइड और यहाँ पे जीत मिलती हुई आरसीसी अनबीटेबल टीम को. कांग्रेचुलेशन टीम. अगं पण